नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाचकांनो. आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा विषय आहे पायथागोरस थेरम. सचिन किरस थेरी ऑफ टाइम कंपन्सेशन आणि पायथागोरस याचा काय संबंध आहे तर नीट लक्षात ठेवा. पायथागोरस हा जो ट्रायंगल आहे ना, हा तसा बघितला गेला तर एक नॉर्मल किंवा सामान्य ट्रायंगल नाही. तर पायथागोरसचा ट्रायंगल हा एक टाइम ट्रायंगल आहे ज्यामध्ये टाइम इक्वेशन्स इन्व्हॉल्व आहेत. तर याच्यामध्ये जो एक ट्रायंगल ते दर्शवलेला आहे, तर याच्यामध्ये कुठल्याही ट्रायंगलला 3 व्हर्टायसेस असतात, ज्याला आपण 3 शिरोबिंदू बोलतो. तर याच्यामध्ये 90 डिग्रीचे ते होतो 90 डिग्री. तर म्हणजे सन, अर्थ आणि मून. सन हा 90 डिग्रीला असतो आणि मून आणि अर्थ हे जे आहेत का नाही, हे जे उरलेले 2 व्हर्टायसेस आहेत ना, म्हणजे पायथागोरस जो थेरम आहे हा सन, अर्थ आणि मून यांनी बनलेला आहे. आणि साइन रेशो आणि कॉस रेशो हे जे 2 रेशो आहेत, तर कॉस रेशो जो आहे तो सन आणि मून यांच्यामधला रेशो आहे आणि साइन जो रेशो आहे तो अर्थ आणि सन यांच्यामधला रेशो, किंवा हा वाईस वर्सा पण होऊ शकतो. हे कारण साइन आणि कॉस ह्या ज्या गोष्टी आहेत की नाही, बघा साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, म्हणजे साइन आणि कॉस हे न्यूमरिकली साइन थिटा इज इक्वल टू कॉस π/2 मायनस थिटा. तर साइन आणि कॉस हे प्रॉपरली डिफरन्शिएट होणारे 2 फॅक्टर आहेत. तर याच्याविषयी डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर वाचकांनी ही जी एक इनोव्हेटिव्ह आणि बोल्ड जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट जर डिटेलमध्ये अभ्यासाची असेल तर जे माझं पुस्तक आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरन्शिएट, हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये याच्याविषयी मी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं ही माझी नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.